महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। मात्र या निर्णयाला जोरदार विरोध होताना पाहायला मिळतोय। आता या निर्णयाविरोधात मराठी सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारही मैदानामध्ये उतरलेत। हिंदी भाषा सक्ती विरोधात अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा परखड मत व्यक्त केले। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा मुद्दा चांगलाच तापलाय। शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध होताना दिसतोय। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कशासाठी असा सवाल करत मनसेसह राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलंय। आता या निर्णयाविरोधात मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हेमंत ढोमे, समीर चौगुले, तेजस्विनी पंडित, संदीप पाठक यांच्यासह अनेक जण मैदानात उतरले। लेखक अरविंद जगताप यांनी पोस्ट करत हिंदी सक्तीवरून राज्य सरकारला सणसणीत टोला लगावलाय। यासाठी त्यांनी राजकारणातील पक्ष फोडाफोडीचं उदाहरण दिलंय। पहिलीतल्या 20 मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची, मग हे सरकार शिक्षक देणार म्हणजे पक्ष फोडायचा आणि आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं असं म्हणा ना। दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं संताप व्यक्त केलाय। एक देश एक भाषाचा अजेंडा खपवून घेतला जाणार नाही अशा भाषेत हेमंत ढोमेनं ठणकावलंय। अरे वेड्यांनो, विरोध हिंदीला नाही किंवा खरं तर कुठल्याच इतर भाषेला नाहीये। त्या वाढतील की त्यांच्या त्या भाषेच्या लोकांनी आपल्या भाषेचा मक्ता जरूर घ्यावा, त्यात गैर काहीच नाही। मुद्दा महाराष्ट्रात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीचा आहे। हिंदी मोडकी तोडकी येतेच आहे की सगळ्यांना, पण मराठी मोडकी तोडकी येऊ नये हा मुद्दा आहे। भारत हा आपला देश आहे आणि या देशातल्या सगळ्या भाषा आपल्याच आहेत, पण मावशी जगवायला आणि वाढवायला आईला कोणी मारत नाही। जरा लक्षात घ्या, लहान मुलांच्या मेंदूला आपण किती ताण देणार आहोत। तुमची ती प्रमाण मराठी भाषा शिकणं सुद्धा एक लढाई आहे आणि शिवाय डोक्यावर इंग्रजी आहेच। आता हिंदी कुठून काढली आणि कशासाठी? ती शिकायची आहेच की नंतर? आपण सगळे शिकलोच की, पण आधी मराठीची गोडी लागू द्या, मग बघू की इतर भाषांचं। मराठी भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकणार आहे, आपल्या मराठी रूढी परंपरा सारं काही टिकणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, एक देश एक भाषेचा अजेंडा खपवून घेतला जाणार नाही। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता समीर चौगुलेनं या विषयावर एक स्पष्ट पोस्ट केली आहे। सरकारच्या निर्णयाबद्दल पोस्ट करताना त्यानं महाराष्ट्रात मराठीच हे स्पष्टपणे लिहिलंय। आम्ही मराठी बोलतो, जसं जमेल तसं तोडकं मोडकं हिंदी बोलतो, तेवढं जगायला पुरेसं आहे। एवढ्या नाजूक आणि लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदी किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच। आम्ही कार्यक्रमात हमरेको तुमरेको करतो त्या भाषेतही 90% मराठीच असतं, कारण आपण 90% मराठी माणसं याच प्रकारे हिंदीत व्यक्त होतो आणि ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं। त्यामुळं आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका आणि जे समाजात दिसतं ते आम्ही दाखवतो। आमच्या हमरेको तुमरेको मुळे समाज अचानक हिंदी बोलायला लागला नाहीये। आम्हालाही हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, साहित्य आवडतं। आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही, पण आम्ही सर्व ठिकाणी हट्टानं अभिमानानं मराठीच बोलतो। त्या विमानातही मराठीचा गंध नसणाऱ्या हवाई कर्मचाऱ्यांशी आम्ही हट्टानं मराठीतच बोलतो। आधी आपण मुलांना मातृभाषेत त्यांचं शिक्षण होणं गरजेचं असताना इंग्रजी माध्यमामध्ये मुलं आहेत, त्यांना तीही भाषा नीट येत नसते, कारण काय घरामध्ये तेवढं त्यांना एक्सपोजर नसतं। मग अशा वेळी आणि जेव्हा आपण म्हणतो की दप्तराचं ओझं मुलांचं कमी करायचं आहे, अशा वेळी अजून एक भाषेचं ओझं त्यांच्यावर टाकणं किंवा अजून 2 पुस्तकं त्यांच्या दप्तरात वाढवणं हे कुठेतरी कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतं। हिंदी सक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं तीव्र विरोध केलाय। याबाबत पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। इतर राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जात नाही, मग महाराष्ट्रात आपण हिंदी का लादत आहात असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। हिंदीला विरोध नाहीये,
फक्त पहिलीपासून सक्तीनं शिकवायला विरोध आहे. 5वी 6वी पासून तिसरी भाषा इंट्रोड्यूस करायला काही हरकत नाही आहे. आज ती गेले 20-30 वर्ष चालूच आहे हिंदी भाषा. त्यामुळे हिंदीला नाही आहे, हिंदीच्या सक्तीला आणि खास करून पहिली वर्गापासून तिसरी भाषा शिकायला, मग हिंदी असो किंवा अन्य भारतीय भाषा असो, त्याला विरोध आहे आपला. म्हणून आमची सर्वात ह्या GR मध्ये जो काढलेला आहे तो तिने मागे घ्यावा आमची मागणी आहे. आणि शासनाने ज्या पद्धतीने हा GR काढला आहे त्याचा आम्ही आधी निषेध करतो. आम्ही सर्वजण एकमुखानं पहिलीपासून मी सक्ती करणार नाही. दुसरी कुठलीही भाषा तुम्ही शिकला तरी चालेल, पण 20 तिथे विद्यार्थी पाहिजेत. आता कोणी कानडी तामिळ कोणी शिकायला 20 विद्यार्थी आणणार कुठनं? त्यामुळे अर्थातच हिंदी हा पर्याय निवडला जाईल आणि एकंदरीत त्याचा परिणाम हा हिंदीच भाषा शिकण्यामध्ये होईल. प्रश्न असा आहे की पहिलीपासून 3 भाषा शिकण्याची गरज काय आहे? हिंदीचं उत्तमच आहे, फक्त त्याची अशा तऱ्हेने जर का सक्ती आडमार्गाने केली तर विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवरती खूप बोजा पडेल. सरकारनं GR काढत राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. हिंदी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असल्यास 20 पेक्षा जास्त विद्यार्थी हवेत, अन्यथा तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्यात येईल असं GR मध्ये म्हणण्यात आलंय. कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच. भाषेच्या राजकारणामागे काय दडलंय असा सवाल आता विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.